सीएसएमटी ते अयोध्या आज स्पेशल ट्रेन सुटणार आहे। भाजपतर्फे मुंबईतून अयोध्या स्पेशल ट्रेनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपतर्फे अयोध्येसाठी आस्था ट्रेनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रेल्वेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। भाजपतर्फे मुंबईतून अयोध्या स्पेशल ट्रेनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सीएसएमटी स्थानकावरची ही दृश्य आहेत। सीएसएमटीहून अयोध्येसाठी ही स्पेशल ट्रेन आता रवाना होते। दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे भाजपतर्फे मुंबई ते अयोध्या स्पेशल ट्रेनचं आयोजन करण्यात आलंय, तर दुसरीकडे वंदे भारतमधून उद्धव ठाकरे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपला कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे हे वंदे भारतमधून प्रवास करत आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचं मुंबईमध्ये सध्या कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे। तर पहिली दृश्य आहे थोड्याच वेळात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ट्रेनला हे भगवा झेंडा जो आहे तो दाखवणार आहेत। भाजपतर्फे मुंबई ते अयोध्या या स्पेशल ट्रेनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आस्था ट्रेन असं या ट्रेनला नाव देण्यात आलेलं आहे। रेल्वेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता थोड्याच वेळात भगवा झेंडा दाखवतील। तर दुसरीकडे वंदे भारतमधून उद्धव ठाकरे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा होता। हा दौरा संपवून त्यांनी आज पहिल्यांदा वंदे भारतमधून प्रवास केलेला आहे। रश्मी ठाकरे या देखील यावेळी त्यांच्या सोबत वंदे भारत ट्रेनमध्ये उपस्थित होत्या आणि आता दादर स्थानकात ते उतरलेले आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। रश्मीताई ठाकरे आणि त्यासोबत जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी घेराबंदी या ठिकाणी केलेली आहे आणि दादरच्या या प्लॅटफॉर्मवर आपण पाहतोय की हे सगळे जे नेते आहेत ते आता जाऊ लागलेले आहेत। हे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। उद्धव ठाकरे हे स्वतः या ठिकाणी आहेत आणि जे शिवसेनेचे कार्यकारी पदाधिकारी आहेत ते सुद्धा सोबत आहेत। घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे आणि हा दौरा पूर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर विषयांवरती भाष्य केलेलं आहे आणि गद्दारांच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात माझा हा लढा आहे आणि हा लढा मी अशाच पद्धतीने लढत राहीन असं सुद्धा त्यांनी ठासून सांगितलेलं आहे। उभाटा पक्ष म्हणजे मी उभा ठाकलोय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। ही दादर स्टेशनची सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। शिवसेना जिंदाबादची घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि उद्धव ठाकरे सपत्नीक दादर स्टेशनवर पोहोचलेले आहेत। वंदे भारतने त्यांनी प्रवास केलेला आहे। खेड ते वंदे भारत असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि या प्रवासामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती आणि त्यांनी देखील स्मितहास्य देत प्रत्येकासोबत तितक्याच हिरिरीनं सेल्फी काढलेले आहेत, फोटोज काढलेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर ज्याप्रमाणे आरोप केले जात होते त्या सगळ्या आरोपांना खोडून टाकण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा आता रंगली। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणची गर्दी झालेली आहे कार्यकर्त्यांची आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या नेत्याला भेटण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आता गर्दी होऊ लागलेली आहे। शिवसेनेचे झेंडे आहेत, इथून थेट ते मातोश्री जातील। गाड्यांचा ताफा या ठिकाणी लागलेला आहे। दादर फलाटा बाहेरची ही सगळी दृश्य जी आहे ती सुद्धा आपण पाहतोय। सोबत विनायक राऊत आहेत, सुनील शिंदे आहेत, इतर नेते पदाधिकारी आहेत, अजय चौधरी आहेत।
आणि शिवसेनेचा जयघोष सर्वत्र पाहायला मिळतोय. गाडी या ठिकाणी पार्क झालेली आहे आणि या गाडीतून आता उद्धव ठाकरे जे आहेत ते मातोश्री तर भाजपतर्फे मुंबई ते अयोध्या स्पेशल ट्रेनचं आयोजन करण्यात आल्याची पहिली दृश्य आपण पाहतोय. फडणवीस माध्यमांना आता प्रतिक्रिया देत आहेत. आस्था ट्रेन असं या ट्रेनचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर दुसरी दृश्य आहे खेड ते दादर असा उद्धव ठाकरे यांनी वंदे भारतमधून प्रवास केला. सर, आज आस्था स्पेशल ट्रेन रवाना हो रही है मुंबई के सीएसएमटी से, क्या कहेंगे सर? देखिए, मुंबई से राम सेवकों की, राम भक्तों की एक आस्था ट्रेन आज रवाना हो रही है अयोध्या के लिए। और मैं ऐसा मानता हूं कि सारे लोग बहुत सौभाग्यशाली हैं कि रामलला का दर्शन ये जाकर कर पाएंगे। बहुत उत्साह लोगों में है और मेरा विश्वास है कि राम भक्ति का जो ज्वार है ये ऐसा ही बढ़ते रहने वाला, ये कम नहीं होने वाला। सर, थोड़ी सी जलन हो रही है। चला चला चला, आएगा आएगा।